श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत लेखमाला लेखक क्रमांक 10। शंकर भट्टाच्या रस्त्यावरून जाताना। प्रॅक्टिकल श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत। ज्यावेळी बाबा माहित नाहीत, श्रीपादांबद्दल खूप काही माहित नाही, त्यावेळी नोव्हेंबर 2004 मध्ये कन्याकुमारीला सरळ रेल्वेने जायचे तर गाडी करून गेलो। सरळ सरळ जायचे तर गोकर्ण महाबळेश्वर, मुकांबिका, उडुपी बाळकृष्ण, गुरुवायूर करून कन्याकुमारीला गेलो। देवीने डोक्यावरील तांबडे जास्वंद फूल दिले। मदुराईला आलो। रामेश्वरची 22 कुंड केली। म्हैसूर करून चित्रदुर्ग मुक्कामी बाबांचे दर्शन, दीक्षा झाली। नंतर हंपी झाले। म्हणजे चरितामृतातील गोविंद दीक्षित, विद्यारण्य स्वामी, हक्कबुक्कराय, चिदंबरम पळणी स्वामी हे आपोआप झाले होते। नंतर सावकाश चरितामृत वाचल्यावर समजलं की या रस्त्याने शंकर भट्ट गोकर्ण महाबळेश्वर येथून कुरोपूरला आले। कर्नाटकात चित्रदुर्ग येथे बाबांचं स्वप्न दृष्टांत दर्शन, दीक्षा असं झाल्यावर नगरला घरी आल्यावर डोक्यात विचारचक्र सुरू होते की हे बाबा कोण? बरचसा साधर्म्य साईबाबांसोबत, पण साईबाबा नक्कीच नाहीत। जरी पायघोळ कफनी असली तरी उंची, वय व अशक्तपणा साईबाबांपेक्षा जास्त आहे। त्या दरम्यान साईबाबांनी स्वप्न दर्शन दिले। शिर्डीत गुरुस्थानी मेघडंबरी खाली बाबा त्यांच्या शिळेवर बसलेले, नेहमीप्रमाणे उजवं चरण डाव्या गुडघ्यावर ठेवून। माझ्याबरोबरचे चौघे होते, त्यांनी डोकं टेकवून साई चरणी दर्शन घेतले। मी नाही घेतले, हा माझा आडमुठेपणा। खरंच मी शिर्डीला आजवर फार तर 7-8 वेळाच गेलोय। शिर्डीतून जाताना देखील मी साई दर्शन घ्यायचो नाही। साईबाबांनी मला विचारलं, क्यों नंदू, मेरा दर्शन नहीं करोगे? मग मी साईंना नमस्कार केला। त्यानंतर एकदा स्वप्नात साई बोलले की 5 वेळा येऊन जा। मग सलग 5 आठवड्यातील मंगळवारी शिर्डीला गेलो। बस स्टँडवर मोटारसायकल लावायची, बस पकडून शिर्डी दर्शन झालं की भोजन प्रसाद दणकून खायचा, बस धरली की परत। गाणगापूर आधीपासून होते, त्यात दक्षिण भारतातील यात्रेनंतर झालेल्या शिर्डी दर्शनापाठोपाठ लगेच कुरोपूर सुरू झालं आणि तेथून दत्त जयंती 2009 ला आदेश झाला, पिठापूर जाव। खरंच मी न कळत चरितामृताचं प्रॅक्टिकल केलं आहे। आज आठवतं की यानंतर कुरोपूर लाईन सुरू झाली। प्रत्येक पौर्णिमेला कुरोपूर सुरू झालं आणि तेथेच गोपाल बाबांचा निरोप बोलावणं आलं। कुरोपूरला वल्लभेशाचा चोरांनी वध केला। तिथं त्रिशूळधारी श्रीपाद प्रकटले। उदी लावून वल्लभेशाला उठवले ते मंथनगड निवृत्ती संगणकावरून पहिल्यांदा श्रीपाद कुरोपुरात आले त्यावेळी ते एका शिळेवर उभे राहिले। ते छोटा कुरोपूर। पंचदेव पहाड काठावर शिळेतील अंबिकेचे प्रदोष काळात पूजलेले शिवलिंग, माठाची भाजी, श्रीपाद गुप्त झाले ते ठिकाण असं एक एक करून घेतलं गेलं। 2017 वटपौर्णिमेला पिठापूरहून आम्ही 13 जण कर्दळी वनात गेलो होतो। रात्री एक काळा गोल चेहरा समोर आला। तो चेहरा लाल कुंकवाने रंगलेला होता। त्यानं माझं पूर्ण लिंग कुंकवाने माखून टाकलं। लगेचच तो चेहरा भस्माने माखलेला झाला व त्यानं माझं लिंग भस्माने माखून टाकलं। कर्दळी वनात येताना त्रिपुरांतकेश्वर येथे कदंब वनात तळ्यात आधी बाल त्रिपुर सुंदरी दर्शन घेतले। हे क्षेत्रात दशमहाविद्या देवींची आराधना होते। बाहेर छिन्नमस्ता देवीची मूर्ती व पेंटिंग्स व पूजा विधी जागा होती। नंतर टेकडीवर त्रिपुरांतकेश्वर दर्शन घेतलं, जे आदल्या रात्री पाहिले होते। शंकर भट्ट व धर्मगुप्त येथे 3 दिवस भास्कर शास्त्रांच्या सहवासात होते। या परिसरात येण्यापूर्वी त्यांना रात्री योगिनी व स्त्री देहातील योग प्रक्रिया अनुभवायला मिळाल्या। आज एक एक गोष्ट आठवते तेव्हा लक्षात येतं की श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत ग्रंथ हा लोकांसाठी थेरी असेल, पण मी तर प्रॅक्टिकली अनुभवलं आहे आणि अनुभवत आहे। एकदा रेल्वेने पिठापूरला निघालो होतो। दुपारी 2 वाजता विजयवाडा येत असे। विजयवाड्यापूर्वी 1 तास आधी नेल्लोर आंध्र प्रदेश येथील बाबांचे आद्य भक्त श्रीनिवास पेडिसेट्टी यांचा फोन आला की पिठापूरला येणार आहे का यावेळी? म्हटलो रेल्वेतच आहे।
तो म्हणाला, विजयवाड्याला उतरून घ्या, मी तुम्हाला पिकअप करतो. मी पण गाडीने निघालोय. विजयवाड्याला उतरलो. श्रीनिवास 5-10 मिनिटात आला. आम्ही पिठापूरच्या दिशेने निघालो व रस्त्यात तणुकू शहराजवळ, म्हणजे श्रीपादांच्या नातेवाईकांचे गाव असं चरित्रात उल्लेख आहे, तर तणुकू शहराजवळ हायवे सोडून आत गेलो व श्री वासवी कन्यका परमेश्वरी माता व यजमान श्री नगरेश्वर स्वामी यांचं मूळ स्थान बृहतशिलानगर म्हणजे आजचे पेनुगोंडा दर्शन झाले. येथे श्रीपाद व्यंकटेश्वराच्या रूपात बहिणीला दिलेल्या वचनानुसार प्रकटले आहेत, त्यांचंही दर्शन झाले. आईला नदी जिच्यात कल्की अवतार स्नान करणार आहे तेही झालं. आई नवैली गणेश झाला, पंचरामम क्षेत्र झाली आणि महत्वाचं म्हणजे अध्याय 45 मधील हनुमंताचे गुरु वेंकुशाह यांचे दर्शन, त्यांना जखम झाली तो प्रसंग, त्यांच्या स्थानातून प्रकटलेला स्वयंभू व्यंकटेश, वेंकुशाहने जखमेला गुंडाळलेलं व साईबाबांना सर्व ज्ञान प्रदान करताना तेच वस्त्र दिलं, त्याचं दर्शन, उदी मोडकळी चालेली द्वारकामाई, असं टप्प्याटप्प्याने एक एक होत गेले आणि होत आहे. आपल्या हातात जे उपलब्ध आहे त्यापेक्षा श्रीपाद लीला अनंतपटीने असतील. अनुभूतीचे 53 अध्याय देखील अद्याप पूर्ण नाहीत. त्यांचं प्रॅक्टिकल कधी द्यायचं हे बाबा रूपी श्रीपादांचं नियोजन. हिराचंद गोपालचंद कोठारे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.